हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमामध्ये मी अनुपमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो। आज आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत ते चाटे निवासी कोचिंग संकुल या विषयावर आणि ही चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेले आहे चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक मच्छिंद्र चाटे सर यांना। विषयाकडे वळण्यापूर्वी आपण सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया। सर स्वागत तुमचं हॅलो 24 तास मध्ये। नमस्कार नमस्कार। चाटे कोचिंग क्लासेसचे ते संचालक आहेत। खरं तर मच्छिंद्र सरांना आपण सगळेजण संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो। 1998 मध्ये त्यांनी चाटे कोचिंग क्लासेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवले। चाटे सर 1981 च्या 10वी बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये तिसरे आले होते। चाटे कोचिंग क्लासेसमधून चाटे सरांच्या हजारो विद्यार्थ्यांनी 10वी 12वी मेडिकल सीईटी इंजिनिअरिंग सीईटी एआयपीएमटी जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स्ड या परीक्षांमध्ये चमकदार असं यश मिळवलेलं आहे। चाटे शिक्षण समूहामध्ये आता चाटे कोचिंग क्लासेस सोबत चाटे पब्लिकेशन्स चाटे स्कूल्स चाटे ज्युनियर कॉलेजेस क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे। ती म्हणजे मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव असं योगदान दिलंय। बिनधास्त चिमणी पाखरं घरट्यासाठी सारं काही आणि गोष्ट छोटी डोंगरा एवढी हे त्यांचे चित्रपट गाजलेले आहेत। तेव्हा आज चाटे सर आपल्याला निवासी कोचिंग संकुलाविषयी आणखी माहिती देणार आहेत। लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया। सर सगळ्यात आधी चाटे निवासी कोचिंग संकुलाचे 4 सेंटर्स आहेत, तर आपण सांगूया की कुठे कुठे नेमके हे संकुल आहे। चाटे निवासी कोचिंग संकुल औरंगाबादला आहे, पुणे येथे आहे, ठाणे आणि नाशिक। तर या ठिकाणी 4 ठिकाणी राहण्याची अभ्यासाची संपूर्ण सोय आहे आणि 5वी ते 12वी मधल्या विद्यार्थ्यांना या निवासी कोचिंग संकुलांचा फायदा घेता येईल आणि विशेषतः 11वी 12वी साठी तर विद्यार्थ्यांसाठी हे फारच उपयुक्त आहेत। अगदी आणि मला असं वाटतं की या 4 सेंटर्समुळे संपूर्ण महाराष्ट्र कव्हर झालाय। म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्याला आपल्या संकुलामध्ये यायचं असेल, तिथे जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कुठल्याही सेंटरला ते जाऊ शकतात जवळच्या। सर पुढच्या प्रश्नाकडे वळते। खरं तर चाटे निवासी संकुल याविषयी आम्हाला खूप तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। तर नेमकं चाटे निवासी कोचिंग संकुलचा दिनक्रम कसा असतो? चाटे निवासी कोचिंग संकुलमध्ये दिवसभर विद्यार्थ्यांनी काय करावं याच्यासाठी व्यवस्थित प्रोग्राम ठरवलेला आहे। दररोज सकाळी 5 वाजता विद्यार्थी उठतात। विद्यार्थी उठल्यानंतर त्यांना मेडिटेशन तयार झाल्यानंतर मेडिटेशन योगा या गोष्टींचं तयारी करून घेतली जाते, दररोज करून घेतली जाते। मुलं मेडिटेशन दररोज करतात। 6:30 वाजेपर्यंत मुलं तयार झाली की 6:30 वाजता त्यांचा 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये नाश्ता वगैरे होतो आणि 7:30 वाजता 7:30 ते दुपारी 1 हे 5.5 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण अभ्यासक्रम शिकवतो। टीचिंगचा हा पिरियड असतो। दुपारी या दरम्यान त्यांना फ्रूट ज्यूस वगैरे दिला जातो। दुपारी 1 वाजता जेवणाची वेळ असते। 1 वाजता मुलं जेवायला जातात। जेवण झाली की मुलांसाठी 1.5 तास राखीव आहे। या वेळेमध्ये मुलांना जे करायचे म्हणजे उदाहरणार्थ त्यांना नॉलेज रूममध्ये जायचे, कॉम्प्युटर पाहायचे, इंटरनेट वापरायचे किंवा झोप घ्यायची, आराम करायचा आहे, मुलांच्या चॉईसप्रमाणे ते 1.5 तास वापरू शकतात, दुपारी 1.5 ते 3। नंतर दुपारी 3 ते 5 हे 2 तास फार महत्त्वाचे आहेत। या 2 तासामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेतला जातो आणि त्या विषयाचे शिक्षक तिथं उपस्थित असतात। ते शिकवत नाहीत, शिकवण्याचं काम सकाळी 7:30 ते 1 या वेळेत झालेलं आहे। दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये मुलांना अभ्यास करायचा आहे आणि मुलं त्यांच्या शंका विचारू शकतात। शिक्षक सगळे उपलब्ध असतात। तर 3 ते 5 हा 2 तास स्वयंअध्ययनाचा हा भाग झाला। नंतर 5 वाजता स्नॅक्स वगैरे दिली जातात मुलांना। नंतर मग मुलांना खेळायचा वेळ आहे, मुलं ग्राउंडवर खेळतात, पुन्हा योगा करायचं किंवा जे काय हे असेल ते करतात आणि नंतर मग त्यांच्या ग्रुप डिस्कशन्स ग्रुप वगैरे हा भाग संध्याकाळी 6:30-7 पर्यंत चालतो। 6:30 पावणे 7ला संध्याकाळचं जेवण होतं। जेवण झालं की नंतर पुन्हा सगळ्या विद्यार्थ्यांना 7:30 ते 10:30 हा जो रात्रीचा वेळ आहे हा अभ्यासासाठी बसावं लागतं। तर आणि 10:30 वाजता अभ्यासक्रम संपला म्हणजे अभ्यास संपला की मग मुलं झोपायला जातात। तर आमचा जो मुख्य दिनक्रम ठरवताना आम्ही जे अत्यंत महत्त्वाचं सूत्र सांगतो की 5 तास शिका आणि 5 तास अभ्यास करा। तर 5 तास शिकण्यासाठीचा जो वेळ आहे हा सकाळी 7:30 ते 1 या वेळेमधला आहे आणि तुमचा अभ्यासाचा जो वेळ आहे
तो दुपारी 3 ते 5 आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30 आहे. असं प्रत्येक विद्यार्थ्याचा दररोज 5 तास अभ्यास होतो. आणि त्यामुळं मुलांना या सगळं हा जो काय टेस्टेड आमचा ह्या दिवसाचा प्रोग्राम आहे, या प्रोग्रामचा मुलांना फार फायदा होतो. मुलांचा वेळ वाया जात नाही. एकतर राहण्याची, निवासाची, सगळ्या गोष्टींची सुविधा एकाच ठिकाणी असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचला, दगदग वाचली, जेवणाचा वाट पाहत बसण्याची वेळ वाचली. उलट मुलांना अगदी त्यांचं ठरलेलं दुपारी 1 वाजता जेवणार, तर दुपारी एकदम त्यांना गरम गरम जेवण देता येतं. किंवा संध्याकाळी 7 वाजता जेवणार, 6:30 पावणे 7ला जेवणार, तर त्यावेळी गरम गरम जेवण देता येतं. सकाळी नाश्ता आहे, सकाळी नाश्ता गरम गरम देता येतो. आणि वेळेवर टाइमली फूड, वेळेवर जेवण होणं, या गोष्टीचा मुलांच्या शरीरावर फार चांगला इफेक्ट येतो. आणि हा पूर्ण जो काही दिवसाचं शेड्यूल आहे, या शेड्यूलमध्ये शक्यतो बदल होत नाही. सोमवार ते शुक्रवार हा 5 दिवसांचा हा शेड्यूल असतो. रविवारी परीक्षा असतात, शनिवारी मुलांना सुट्टी असते. शनिवारी मुलं त्यांच्या चॉईसप्रमाणे ज्यांना अभ्यास करायचा अभ्यास करत बसतील, किंवा कॉम्प्युटरवर बसतील, इंटरनेट बघतील, सिनेमा पाहतील, मनोरंजन करतील, गप्पा मारत बसतील, हे त्यांनी ठरवायचं. शनिवार रविवार पालकांना भेटायचं असेल पालकांना भेटतील. आणि असं या पद्धतीनं हे पूर्ण शेड्यूल असतं. शक्यतो ज्या काही बाकी सुट्ट्या असतात, ह्या सुट्ट्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पाळण्याची गरज नसते, कारण मुलं तिथंच असल्यामुळं मुलं अभ्यासाला बसत असतात, त्यांचा वेळ वाया जात नाही. आणि अशा पद्धतीनं मुलांचा वेळ हा अभ्यासासाठीच सत्कारणी लागावा, या गोष्टीवर आमचा प्रामुख्यानं भर असतो. अगदी सर, मला असं वाटतं की आता तुम्ही जे सगळं शेड्यूल सांगितलं, अत्यंत वेल स्ट्रक्चर्ड आणि योग्य नियोजन विद्यार्थ्यांच्या स्टडीज विषयी किंवा त्यांच्या अभ्यासाविषयी केलेलं पाहायला मिळतं. तर एकंदरीतच तुमच्या काय निदर्शनास आलं, जेव्हा ही वेल स्ट्रक्चर्ड ह्याच्यातून मुलं पुढे जातात, मोठं शिक्षण घ्यायला पुढे जातात, तर या सगळ्याचा निश्चितच उपयोग होत असेल, या सगळ्या दिनक्रमाचा. बेसिकली काय होतं, नंतर सुद्धा मुलं जेव्हा म्हणजे 12वी झाली, जी मुलं मेडिकलला गेली, इंजिनिअरिंगला गेली, तिथं पण त्यांना हाच फॉर्म्युला असतो की दररोज समजा 12वीसाठीचा फॉर्म्युला 5 तास अभ्यास शिकवणं, 5 तास अभ्यास करणं. मेडिकलला गेलात किंवा इंजिनिअरिंगला गेलात तर 6 तास शिकवणं, 4 तास अभ्यास करणं, हे करावंच लागतं. याच्यामध्ये मुलगा मागं का पडतो, त्याचं मुख्य कारण असं की जसं 10वीपर्यंत अपेक्षित आहे की तुम्ही दररोज 12वीपर्यंत की दररोज तुम्ही 5 तास अभ्यास केला पाहिजे, आणि एखादा मुलगा 5 तास अभ्यास करत नसेल, 2च तास अभ्यास करत असेल, 1 तास अभ्यास करत असेल, अभ्यास करत नसेल, तर तो मुलगा मागं पडतो. 1 आठवडाभर अभ्यास केला नाही की आठवडा म्हणजे 35 तासांचा अभ्यास झाला, तर हा 35 तासांचा अभ्यास नंतर एका दिवसात भरून निघत नसतो. किंवा 2 महिने अभ्यास केला नाही आणि 2 महिन्याचा उरलेला अभ्यास नंतर 4 दिवसात भरून निघत नसतो. आणि त्यामुळं व्यवस्थित करून घेणं. आणि आज ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, आज ज्या पद्धतीनं मुलं आहेत किंवा पालकांचं लक्ष, पालक प्रत्येक त्यांच्या विवंचना असतात. आपल्याला विवंचना नाही असं पॅरेंट मला तर सापडला नाही, आणि मुलांना तेवढा वेळ देऊ शकत नाही. आणि मुलं काय होतं की अभ्यास टाळतात. अभ्यास टाळण्यासाठी त्यांना अनेक गोष्टी असतात. एक तर गप्पा मारायला आवडतं मुलांना, दुसरी गोष्ट क्रिकेटचे सामने पाहायला आवडतं. क्रिकेटचे सामने तर आपल्याकडे भरपूर झालेले आहेत. नंतर मग TV वरचे प्रोग्राम पाहायला आवडतं. नंतर मग अनेक गोष्टी आहेत की इंटरनेट आहेत, इंटरनेटवर भरपूर व्हिडिओ आहेत, भरपूर गोष्टी आहेत, आणि ह्या गोष्टींवर मुलं तासनतास वाया घालवतात. आणि मग जे अभ्यास करायचा आहे तीच गोष्ट बाजूला पडली तर मग कधी अभ्यास पूर्ण करणार आणि कधी यश मिळवणार. त्याच्यामुळे ज्या मुलांना जीवनामध्ये ध्येय साकार करायचे, डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, काहीतरी करून दाखवायचे, त्या मुलांसाठी ही सवय लागणं की दररोज 5 तास योग्य लोकांकडून, शिक्षकांकडून अभ्यासक्रम शिकणं आणि 5 तास व्यवस्थित अभ्यास करणं, ही मुलं जीवनामध्ये मागं पडत नाहीत. ही अशीच पुढे जातात. सुरुवातीला जेव्हा मी क्लास सुरू केला आणि तेव्हा रेसिडेन्सी वगैरे सोय नव्हती, पण ही जी मुलं करायची की म्हणजे कॉलेजमध्ये काही वेळ जायचाच त्यांचा, नंतर मग कॉलेजमध्ये वेळ गेल्यामुळे मग 3 तास समजा शिकवण्यावर आलं की आम्हाला 5 तासाऐवजी 3 तास शिकवायला मिळायचं. त्यावेळेस सुद्धा मी मुलांना सांगायचो की मी शिकवलं, आता तुम्ही 3 तास घरी अभ्यास करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि ती मुलं फॉलो करायची.
आणि ही जी सवय लागली मुलांना की अभ्यासक्रम शिकवणं, टीचिंग संपलं की सेल्फ स्टडी, टीचिंग प्लस सेल्फ स्टडी, ह्या दोन गोष्टी ही अभ्यासाची काय म्हणता येईल त्याला दोन चाकं असतात. फक्त शिकवून होत नाही, अभ्यास पण तितकाच महत्वाचा आहे, अभ्यास पण केला पाहिजे आणि मुलं पुढे जातात. आणि त्यामुळे मला आठवतं की आज अनेक मुलं म्हणजे माझ्याकडे शिकलेली शेकडो मुलं आज मोठ्या पदावर पोहोचली, मोठ्या यशापर्यंत पोहोचली, अमेरिकेत पोहोचली, युरोपमध्ये पोहोचली आणि त्यांनी या गोष्टींचं सार्थक केलं गेलं. खरं. आणि मला असं आणखी थोडंसं ॲडिशन याच्यामध्ये करावं असं वाटतं की चाटे निवासी कोचिंग संकुलाचा हा जो दिनक्रम आहे तो एक स्वयंशिस्त आणि स्वयं अध्ययनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असं हो, आहेच निश्चितपणे. अगदी आपण यावर आणखी चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण चर्चा करतो ते चाटे निवासी कोचिंग संकुलाविषयी आणि स्वतः चाटे सर आज आपल्याबरोबर चर्चेसाठी इथे उपस्थित आहेत. सर पुढे जाऊया आपण. अन्य निवासी संकुलं जी आहेत त्यापेक्षा चाटे निवासी संकुल हे कसं, कोचिंग संकुल हे कसं वेगळं आहे, काय वेगळेपण आपण आणखी सांगू शकतो? महाराष्ट्रामध्ये अनेक रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत. रेसिडेन्शियल कोचिंग ही कन्सेप्ट कोणी वापरत नाही. रेसिडेन्शियल कोचिंग किंवा निवासी कोचिंग हा शब्दप्रयोग आम्ही वापरतो कारण आम्ही मुलांकडून करून घेतो, आम्ही मुलांना कोच करतो, आम्ही मुलांच्या सोबत असतो. म्हणजे उदाहरणार्थ क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कोचला फार महत्त्व आहे की कोच बॅट्समनला बॅटिंग कशी करायची ते बॅट्समनला सगळं माहिती असतं. सचिन तेंडुलकरला बॅटिंग कोण शिकवणार, तोच सगळ्यात मोठा आहे. पण त्याला कोचची गरज का असते तर कोच त्याला सांगतो कोणते फटके मारू नकोस किंवा दक्षता काय घ्यायची, कोणते फटके मारायचे. तर या गोष्टी मुलाला पण समजावून सांगणं फार आवश्यक असतं. मुलांना कोच करायला लागतं, मुलांची प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला लागते, मुलांच्या सोबत राहावं लागतं. आणि बहुतेक शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्था, निवासी शिक्षण संस्था ज्या आहेत अशा अनेक शिक्षण संस्था माझ्या पाहण्यात आहेत. मी स्वतः 5वी ते 10वी एक अतिशय चांगल्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिकलेलो आहे. शासकीय विद्यानिकेतन अशी शाळा आहे गव्हर्नमेंटची. आणि मी जेव्हा शिकत होतो तेव्हा ती फार चांगली होती. आता थोडंसं गव्हर्नमेंटचं दुर्लक्ष किंवा चांगली माणसं तिथे मिळत नाही, त्यामुळे ती शाळा आता तेव्हासारखी दर्जेदार राहिली नाही. पण आम्ही आमच्या शिक्षण संस्थेमध्ये निवासी कन्सेप्टमध्ये त्या शाळेमधल्या अनेक चांगल्या गोष्टी उचललेल्या आहेत. कारण आम्हाला ज्या गोष्टींचा फायदा झाला त्या गोष्टींचा फायदा इतर मुलांना व्हावा असं आम्हाला मनापासून वाटतं. आणि कोचिंग, निवासी कोचिंग, जेवण छान मिळेलच, तुमचं राहायचं सोय व्यवस्थित होईलच, तुम्हाला कंटाळवाणं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊच. पण त्याच्यासोबत आपण अभ्यासावर अत्युच्च लक्ष देऊ, सगळ्यात जास्त लक्ष, प्रायोरिटी, फर्स्ट थिंग फर्स्ट असे जे इंग्रजीमध्ये स्लोगन आहे तर इथं फर्स्ट थिंग फर्स्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा दररोजचा अभ्यास दररोज झाला पाहिजे. या गोष्टीला कमालीचं महत्त्व हे चाटे निवासी कोचिंग संकुलामध्ये दिलं जातं. आणि आता जे औरंगाबादची शाळा आहे 8-10 वर्ष झाली सुरू होऊन, पुण्याचं इन्स्टिट्यूट आहे तेही सुरू होऊन 5-6 वर्ष झाली. आणि 12वीचे 10वीचे तिथले आमचे रिझल्ट हे थक्क करणार आहेत. जवळ 100% तर आहेतच, पण विद्यार्थ्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना जास्त मार्क्स मिळत आहेत. अर्थात या मार्क्सवरून हे करण्याची गरज नाही, कारण ही मुलं त्यांच्या जीवनामध्ये निश्चित यशस्वी होतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो, कॉन्फिडन्स येतो. त्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. मुलांना आम्ही अनेक गोष्टी त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एक बदल आम्हाला जाणवतो. मुलं खुश असतात आणि रिस्पॉन्सिबल असतात. अगदी. सर, जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा पालक चाटे निवासी कोचिंग संकुलाविषयी विचारतात किंवा ते तिथे येतात तेव्हा तुम्हाला नेमके काय अपेक्षा असते त्या विद्यार्थ्यांकडून, त्या पालकांकडून? विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये नेमकं काय करायचंय. विद्यार्थ्यामध्ये फार मोठा मानसिक गोंधळ असतो. तू काय होणार ठरवलेलं नाही. रवींद्रनाथ टागोरांची जी एक कथा सांगितली जाते, ॲलिस इन वंडरलँड, की एक मांजर मस्त एका रस्त्यावरून टुनटुन उड्या मारत चाललेली आहे नाचत गात आणि एकदम ती थांबते. तुला कुठं जायचंय? तर कुठं जायचं हे ठरवलेलं नाहीये. तर ते म्हणजे कुठेही जा, मग काय फरक पडतो.
खरं. तसं मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा 10वी 12वी नंतर प्रत्येक ठिकाणी असे 2 ऑप्शन तुमच्या समोर येणार आहेत. कुणाच्यावरती 2 येतील, 4 येतील, 10 येतील. तर तुम्ही ठरवा. खरं. आणि हे ठरवताना तुम्ही स्वतःला कमी समजू नका. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, जगात कुठलाही विद्यार्थी ढ नसतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असते. ज्या विद्यार्थ्याला वाटतं की मला जमत नाही, त्या विद्यार्थ्यांनी चाटेमध्ये यावं, आमचा पॅटर्न फॉलो करावा आणि त्याच्यामध्ये काय गुणवत्ता दडलेली हे पाहावं. कारण अनेक विद्यार्थ्यांना मी जसं एकदा सांगितलं की माझ्याकडे पहिला विद्यार्थी जो आला होता तो गणितात नापास झालेला होता, पण त्याला मी 12वीच्या गणितात 100पैकी 99 मार्क मिळवून दिले. आणि त्याच्यानंतर असे अनेक विद्यार्थी आले की ज्या विद्यार्थी नापास झालेले होते किंवा कमी पर्सेंटेजवाले होते किंवा अभ्यासात थोडे मागं पडलेले होते, ती मुलं 80, 90, 95% आम्ही पोहोचवली. प्रत्येकाजवळ गुणवत्ता असते, फक्त त्याकडे दुर्लक्ष होतं म्हणून ते अभ्यासात मागं पडतात. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी की तू डॉक्टर हो असं जर एखाद्या मुलाला म्हटलं तर मला हे झेपणार नाही, मला नाही करायचं, असं नाही. तुझ्याजवळ गुणवत्ता आहे, तुझ्याजवळ बुद्धिमत्ता आहे, तर त्या बुद्धिमत्तेला योग्य न्याय दे. फक्त मला जमत नाही, मला येत नाही असं म्हणून तुम्ही मागं पडू नका आणि प्रेशर घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. मुलांनी असं किंवा मी करू शकतो, मला करायचे अभ्यासक्रम, अभ्यास टाळणं, अभ्यास ही शिक्षा नाही, अभ्यास ही संधी आहे, असंच मी पण माझ्या जीवनामध्ये मानत आलेलो आहे. म्हणून मला फार पुढे जाता आलं. माझ्यासोबतच्या अनेक मित्रांना अभ्यास ही पनिशमेंट वाटली. अभ्यास ही पनिशमेंट नाही, अभ्यास ही संधी आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचा निश्चित जीवनामध्ये फायदा होतो. आणि पालकांच्या बाबतीत मी असं सांगेल की पालकांनी मुलांना संधी द्यावी. मुलांकडं म्हणजे त्याला न शिकवताच, त्याला संधी न देता, त्याची तयारी न होऊ देता एकदम त्याची परीक्षा घेण्याला काय अर्थ नसतो. आणि पालकांनी त्यांना संधी द्यावी, त्यांची कॅपॅसिटी ओळखावी. पालकांनी अवास्तव अपेक्षा लादू नयेत आणि म्हणजे मुलांना जे झेपत असेल ते करा, पण थोडक्यात मोकळीक, निर्णयासाठी मोकळीक द्यावी, प्रेशर न टाकता त्यांना व्यवस्थित. अनेक मुलं, मला अनेक पॅरेंट्स मुलांच्या बाबतीत जाणवतं की काही दिवसापूर्वी एक डॉक्टर भेटले. अगदी सर, तुमचं अमूल्य मार्गदर्शन असंच आम्हाला घ्यायचंय. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. हॅलो 24 तास मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण चाटे निवासी कोचिंग संकुलाविषयी बोलतो आहोत आणि स्वतः चाटे सर आपल्याबरोबर आहेत मार्गदर्शनासाठी. पुन्हा एकदा आम्ही चर्चेकडे वळतो. सर, ब्रेक घेण्यापूर्वी आपण एक किस्सा सांगत होता. मला एक डॉक्टर भेटले, ते डॉक्टर MBBS झाले, MD केलं, सगळं केलं, पण त्यांच्या मनामध्ये मेडिकल करण्याची इच्छा नव्हती. आणि ते हेच म्हणायचे की मी माझ्या वडिलांनी बळजबरी केली म्हणून झालो. त्यामुळे पेशंट तपासायला त्यांना उत्सुकता नसायची, ते गायब व्हायचे, कधी कधी दुसरंच काहीतरी काम करत राहायचे. हे कशासाठी? मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वडिलांचा राग. त्यामुळं पालकांना माझी मनापासून विनंती आहे की तुम्ही मुलांकडून तुमची स्वप्न साकार करून घेण्याचा प्रयत्न करू नका. मुलांना काय करायचंय ते करू द्या. मुलांचं म्हणणं महत्वाचं आहे. आणि मुलांनी सुद्धा जे करायचंय तेच करावं, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की पळ काढू नये. त्यांना जी स्वप्न साकार करायची ती साकार करण्यासाठी त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे, आव्हान स्वीकारलं पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट अवघड नाही हे मला समजलेलं आहे. प्रत्येक जण जे ठरवतो, सुरुवातीला अडचणी दिसतात, प्रॉब्लेम दिसतात समोर, परंतु त्यांनी जर ठरवलेलं असेल तर ती पुढे पोहोचतातच. तुमची स्वप्न साकार होतातच, फक्त ती स्वप्न मनापासून पाहिलेली पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्या समस्या किंवा त्यांचं हे यावं. मोफत काउन्सिलिंग आमच्याकडे अवेलेबल आहे आणि तुम्ही आमच्याकडे संपर्क साधून आमच्या काउन्सिलर्सला भेटून त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता जीवनामध्ये. आणि चाटे मुलांना मदत करायची या हेतूनच चाटे शिक्षण समूह सुरू झालेला आहे. माझ्यावर कोणी काही बंधन ठेवलेलं नव्हतं की तू कोचिंग क्लासेस कर म्हणून, परंतु मला असं वाटलं की मुलांचा फायदा होतोय, मुलांचा फायदा होतोय, मुलं जबाबदार होत आहेत आणि मुलांमध्ये बदल घडतोय, तर या गोष्टीचा एकूण नंतर समाजावर पण फार मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे मी स्वतः मेरिटमध्ये होतो, मी इंजिनियर झालो होतो, मी IAS होऊ शकलो असतो, पण मला असं वाटलं की काय करिअर निवडायचं, तर मी करिअर निवडायचं मुलांचं जीवन घडवणं.
आणि त्यासाठी माझ्या आयुष्यातली जवळजवळ 30 वर्ष मी मुलांसाठी हे करत आलेलो आहे आणि त्याचा मला निश्चित फायदा झाला, अभिमान वाटतो, चांगली गोष्ट वाटते. अगदी सर, तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे या क्षेत्रामधला, 30 वर्षांपासून आपण या क्षेत्रामध्ये आहात, तर बरेच वेळा आपण बघतो की विद्यार्थी कन्फ्यूज असतो, तो त्या अशा वयात असतो की मी काय निवडावं हे त्याला कळत नाही. तेव्हा चाटे कोचिंग क्लासेस आपल्याला याबाबत कसं मदत करेल? जसं तुम्ही सांगितलं की काउन्सिलर्स असतात. हो, काउन्सिलर्स आहेत आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी. आमच्या क्लासेस आहेत, निवासी शिक्षण संस्था आहेत आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमची माणसं उपलब्ध आहेत. आपण तिथं संपर्क साधून त्यांची वेळ घेऊन तिथं त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता, त्यात काय प्रॉब्लेम नाही. आणि हे तयारच त्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठीच तर संस्था उभी केलेली. कुणीही संकोच ठेवू नये की चाटे कोचिंग क्लासेस ही फायनान्शियल इन्स्टिट्यूट नाही की फक्त ऍडमिशन घेतलेल्याच मुलांनी यावं. सगळ्या स्वरूपाच्या विद्यार्थी पालकांना मदत करायला, मार्गदर्शन करायला, त्यांच्यासाठी आमच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा खजिना उघडायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही जेवढा हा ज्ञानाचा खजिना वाटू तेवढा तो वाढत जाणार आहे, हा खजिना कमी होणारा नाही. खरं सर, एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला तुम्हाला वळवायचं आहे, ते म्हणजे हरिवंशराय बच्चन यांची कविता चाटे समूहामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आज 24 तासचे जे प्रेक्षक आपला कार्यक्रम पाहतात त्यांनाही निश्चितच ही कविता ऐकायला आवडेल. निश्चित ऐकवतो. माझ्या जीवनावर या कवितेचा फार मोठा परिणाम झालेला आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुना उत्साह है इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. वा, क्या बात आहे सर. अत्यंत अर्थपूर्ण ही हरिवंशराय बच्चन यांची कविता. तुम्हाला याच्यातून काय गवसले, अगदी काही सेकंदांमध्ये तुम्ही आम्हाला सांगा. संकट येणार, संकटांना घाबरायचं नाही. येणारी संकट ही मला कॉन्फिडन्स देण्यासाठी येत आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायचं की या संकटांवर मी मात करेन आणि पुढं जाईन. हा एक विश्वास ही कविता मला देते. अगदी. आज जे हजारो प्रेक्षक आपला कार्यक्रम पाहतात, निश्चित त्यांच्यासाठी हे तुमचं मार्गदर्शन अत्यंत अमूल्य आणि प्रेरणादायी असं ठरलं असेल. तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.